नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल भगत स्वागत करतो। आतापर्यंत आपण युरोपियनांचं भारतामध्ये आगमन कसं झालं, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघितलं का पोर्तुगीजांचं भारतात आगमन कसं झालं। त्याच्यानंतर आपण पाहिलं का डच कसे भारतामध्ये आले, डचांबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहिली आणि आज आपण पाहून राहिलो ब्रिटिशांबद्दल संपूर्ण माहिती। बघा, त्याच्यामध्ये आपण पाहून राहिलो का ब्रिटिशांचं भारतामध्ये आगमन कसं झालं। पहिला आपला महत्त्वाचा पॉईंट, ब्रिटिश इथे येण्या अगोदर म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये तयार होण्याच्या अगोदर म्हणजे काय काय घडामोडी घडल्या, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना होण्याच्या आधी, ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापना होण्याच्या आधी काय काय घडामोडी घडल्या ते आपण पाहू। त्याच्यामध्ये पहिली घडामोडी आहे की 1580 मध्ये एक डेक नावाचा, विल्यम डेक नावाचा एक नाविक आहे, त्यांनी एक काम केलं का समुद्री मार्गाने जगभर फिरला तो। ठीक आहे ना, तर असा प्रश्न विचारू शकते का असा कोणता इंग्रज व्यक्ती आहे की जो समुद्री मार्गाने जगभर फिरला, तर त्याचं नाव आहे विल्यम डेक। ठीक आहे ना, तर विल्यम डेक नावाचा व्यक्ती आहे जो समुद्री मार्गाने काय फिरला, जगभर फिरला। याच्या अगोदर असा प्रयत्न पोर्तुगीजांनी केला होता। ठीक आहे, तर पोर्तुगीज खलाशी कोण होता, 1519 मध्ये पोर्तुगीजांनी असा एक केला होता प्रयत्न, ज्याचं नाव आहे फर्डिनांड मॅगेलन। काय नाव त्याचं नाव, फर्डिनांड मॅगेलन। ठीक आहे, पण हा काय झाला, हा लढाईत मरण पावला। याचं स्वप्न होतं का मी का फिरीन, जगभर फिरीन, पण हा जगभर फिरला नाही समुद्री मार्गाने। हा काय झाला, यांच्यात युद्ध झालं आणि युद्धादरम्यान हा मरण पावला, पण हा जगभर फिरला। तर कोण आहे तो, 1580 मध्ये विल्यम डेक नावाचा व्यक्ती आहे। काय नाव आहे, विल्यम डेक। हा समुद्री मार्गाने काय फिरला, जगभर फिरला। आता जगभर फिरला याचा अर्थ असा होते का तो भारताच्या जवळपास पण आला होता आणि यानं भारताच्या जवळपास ज्या काही येताना ज्या काही गोष्टी ऐकल्या त्या सगळ्या तिकडे लंडनला जाऊन सांगितलं। दुसरी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन होण्यामागं कारणीभूत गोष्ट ते आहे 1588 मध्ये। एक झालं 1580, एक आहे 1588 मध्ये। 1588 मध्ये काय झालं का ब्रिटिशांनी स्पॅनिश आर्मेडाला पराजित केला। काय केलं, स्पॅनिश आर्मेडाला पराजित केला। हे स्पॅनिश आर्मेडा काय आहे बघा, आर्मेडा म्हणजे होते नौसेना आणि कुठची स्पॅनिश म्हटलं तर स्पॅनिश म्हणजे होते स्पॅनिशची नौसेना। आणि त्यावेळेसचं जे काही स्पॅनिश होतं म्हणजे ज्यावेळेस 1588 मध्ये जे काही स्पॅनिश होतं ते स्पेन आणि पोर्तुगाल एकत्र होते, म्हणजे दोन देश एकत्र येऊन काय केलं होतं का त्यांनी युद्ध झालं इंग्लंड सोबत, तर पोर्तुगीज आणि स्पेनच्या नौसेनेला ब्रिटिशांनी काय केलं, हरवलं। आणि त्याच्यानंतर मग ब्रिटिशांनी काय झाला, एक आत्मविश्वास निर्माण झाला। कोणता आत्मविश्वास निर्माण झाला का पोर्तुगीजांना नौसेनेत कोणीच हरवू शकत नाही असं त्यावेळेस वाटत होतं, यांनी हरवलं तर यांच्या मनात एक आत्मविश्वास निर्माण झाला की आपण काय करू शकतो, आपण सुद्धा पोर्तुगीजांना हरवू शकतो असा आत्मविश्वास इंग्रजांमध्ये काय झाला, निर्माण झाला। 2 पॉईंट समजले। तिसरा पॉईंट बघा, त्याच्यानंतर आहे 1593 मध्ये एक जेम्स लॅकस्टर नावाचा एक व्यक्ती आहे जो भारताच्या तामिळनाडूच्या किनारी भागामध्ये आला। कोण आहे, जेम्स लॅकस्टर नावाचा व्यक्ती आहे जो तामिळनाडूच्या किनारी भागामध्ये आला आणि हाच तो व्यक्ती आहे जो रेड ड्रॅगन नावाचं जहाज घेऊन आला। म्हणून असं लक्षात येईल, ठीक आहे, असं लक्षात येईल का भारतात येणारं इंग्रजांचं पहिलं जहाज जर कोणतं आहे, भारतात येणारं इंग्रजांचं पहिलं जहाज जर कोणतं आहे तर ते कोणतं आहे, रेड ड्रॅगन। ठीक आहे ना, याच्यावर भरपूरदा प्रश्न विचारला गेलेला आहे, म्हणून लक्षात ठेवायचं का रेड ड्रॅगन नावाचं जहाज भारतात येणारं इंग्रजांचं पहिलं जहाज। आणि हे कोणी आणलं तर हे आणलं जेम्स लॅकस्टर नावाचा व्यक्ती आहे। जेम्स लॅकस्टर नावाच्या व्यक्तीने काय केलं का हे जहाज आलं। ठीक आहे, त्याच्यानंतर मग 1599 मध्ये जर आलो तर स्थल मार्गाने भारतात येणारा कोण, आता हे तर झाले। तर बघा 1599 मध्ये स्थल मार्गाने भारतात येणारा पहिला इंग्रज व्यापारी आहे तो आहे जॉन मिल्डेनहॉल। कोण आहे, जॉन मिल्डेनहॉल। तर जॉन मिल्डेनहॉल जो आहे हा जमिनी मार्गाने भारतात येणारा पहिला इंग्रज व्यापारी। आणि हा कोणत्या कंपनी मार्फत आला होता तर त्याच्या कंपनीचं नाव पण विचारते, लिव्हेंट कंपनी। काय आहे, लिव्हेंट कंपनी। बघा भारतात
जमिनी मार्गाने येणारा पहिला इंग्रज कोण? तो कोण आहे? जॉन मिल्डेनहॉल. तो कोण्या कंपनी मार्फत आला होता? तर लिव्हेंट कंपनी मार्फत आला होता. म्हणून याच्यावर तुम्हाला असा पण प्रश्न विचारू शकते की इंग्रजांची जमिनी मार्गाने येणारी पहिली कंपनी कोणती? इंग्रजांची जमिनी मार्गाने येणारी पहिली कंपनी कोणती? तर कोणती कंपनी आहे? लिव्हेंट कंपनी. आणि लिव्हेंट कंपनीतर्फे भारतात येणारा पहिला कोण? तर तो आहे कोण? जॉन मिल्डेनहॉल. ठीक आहे ना. असं म्हणलं जाते की आणखी एक होता, तर त्याचं नाव आहे काय? तर आपल्याला माहित आहे याच काळामध्ये म्हणजे 1599चाच काळ आहे, याच काळामध्ये एक रॉल्फ फिंच नावाचा व्यक्ती आहे, तो पण आला. पण हा काही व्यापारी नव्हता, हा यात्रेकरू होता. ठीक आहे ना. तर रॉल्फ फिंच नावाचा एक यात्रेकरू आहे, जो कोणाच्या दरबारात आला होता? अकबरच्या दरबारामध्ये आला, अकबर बादशाहच्या दरबारामध्ये आला. बघा मी आता सगळं पहिले तुम्हाला सगळं समजून सांगतो, मग एक एक प्रश्न घेईन. ठीक आहे ना. त्याच्यानंतर मग आहे सप्टेंबर 1599 मध्ये जॉन मेयर नावाचा एक व्यक्ती आहे. या जॉन मेयर नावाच्या व्यक्तीने काम केलं. केव्हा? 1599 मध्ये. कोणता व्यक्ती? जॉन मेयर नावाचा एक व्यक्ती आहे, इंग्रज आहे. या इंग्रजांनी 217 व्यापारासोबत मिळून किती व्यापारी मिळले? 217 व्यापारी मिळले. आणि 217 व्यापारी मिळून एका कंपनीची स्थापना केली. ठीक आहे ना. कोण केली? जॉन मेयरने केली. कोण केली? जॉन मेयरने केली. किती व्यापारी एकत्र आणले? 217. आणि यांनी ते कंपनी स्थापन केली, म्हणून याला जॉनची कंपनी असं पण म्हणतात. ठीक आहे ना. म्हणून काय म्हणलं जाते याला? जॉन कंपनी म्हणलं जाते. केव्हा स्थापन केली? सप्टेंबर 1599. कोणी स्थापन केली? जॉन मेयरनं. किती व्यापारी होते त्याच्यात? 217. आणि म्हणून याला काय म्हणलं जाते? जॉनची कंपनी असं पण म्हणलं जाते. ठीक आहे. मग हे जे जॉन मेयरनं कंपनी स्थापन केली, या कंपनीचं नाव काय होतं हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. तर हे जे जॉन मेयरनं स्थापन केलेली कंपनी आहे, तिचं नाव आहे गव्हर्नर अँड कंपनी. गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट ऑफ लंडन ट्रेडिंग टू द ईस्ट. काय आहे कंपनीचं नाव? गव्हर्नर अँड कंपनी टू मर्चंट ऑफ लंडन. गव्हर्नर अँड कंपनी टू मर्चंट ऑफ लंडन ट्रेडिंग टू ईस्ट इंडिज. म्हणजे लंडनच्या व्यापाराची एक कंपनी आहे, ज्यांना पूर्वेकडील देशांसोबत काय करायचं आहे? व्यापार करायचा. ज्याला काय करायचं आहे? पूर्वेकडील देशासोबत काय करायचं आहे? व्यापार करायचा आहे. अशी कंपनी स्थापन केली. कोणी? जॉन मेयरने केली. केव्हा केली? सप्टेंबर 1599 मध्ये केली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग हे जे कंपनी आहे, हे जे कंपनी आहे जॉन मेयरनं स्थापन केलेली, हे गेली त्यावेळेसची राणी जी होती, तिचं पूर्ण नाव होतं राणी एलिझाबेथ टेलर प्रथम. ठीक आहे ना. हिच्या जवळ गेले कशासाठी? परवानगी मागायला. का आम्ही जे कंपनी स्थापन केली त्याला भारत आणि जे पूर्वेकडचे देश आहे त्यांच्यासोबत काय करायचं आहे? आम्हाला व्यापार करायचा आहे, त्याची परवानगी द्या. मग राणी एलिझाबेथनं काय केलं? का या कंपनीला 15 वर्षाचा, किती वर्षाचा? 15 वर्षाचा पूर्वेकडील देशासोबत, म्हणजे जसं भारत आहे, इंडोनेशिया आहे, अजून जे काही चीन आहे, असे जे काही देश आहे त्यांच्यासोबत व्यापार करण्याचा किती वर्षाचा परवाना दिला? 15 वर्षाचा एकाधिकार दिला. इथं शब्द बघा काय आहे? करण्याचा एकाधिकार दिला. एकाधिकार दिला म्हणजे नेमकं काय? एकाधिकार दिला म्हणजे नेमकं काय? तर एकाधिकार दिला म्हणजे हे 15 वर्ष भारत झालं, चीन झालं, इंडोनेशिया झालं, यांच्यासोबत फक्त तुमचीच कंपनी काय करणार? व्यापार करणार. इतर लंडनमधून इतर दुसरी कोणतीही कंपनी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी येणार नाही. असा जो काही अधिकार आहे त्याला काय म्हणलं जाते? एकाधिकार. चला समजलं? तर ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय झालं? मग आता कंपनी तर स्थापन झाली. कंपनी स्थापन झाली, मग भारतात व्यापार करायला यायला लागेल ना. तर मग पहिले भारतात व्यापार करण्यासाठी येण्यासाठी 1601 मध्ये थॉमस स्मिथ, कोण आहे? थॉमस स्मिथ याच्या नेतृत्वाखाली कंपनी इंडोनेशियाला गेले. लगेच जशी कंपनी स्थापन झाली तसेच काही ते भारतामध्ये आले नाही. ते कुठे गेले? तर ते गेले कुठं? इंडोनेशियाला गेले. ठीक आहे. पण इंडोनेशियाला आपल्याला माहित आहे इंग्रजाच्या अगोदर कोण आलं होतं भारतामध्ये? डच आले होते. आणि डचांले भारतापेक्षा अगोदरच इंटरेस्ट कशामध्ये होता? इंडोनेशियामध्ये होता. म्हणून काय झालं? का यांनी पाहिजे तसा इंग्रजांचा जम बसू दिला नाही. कुठं? इंडोनेशियामध्ये. लक्षात येऊन राहिलं? ठीक आहे. तर इंडोनेशियामध्ये काय झालं? का पहिले गेले मसाल्याच्या व्यापारासाठी, पण तिथं काही यांचा
दम बसला नाही, थोड्याबहुत यांना मसाल्याचे बेट वगैरे मिळाले व्यापार करण्यासाठी. ठीक आहे. मग काय झालं की 1603 मध्ये तिसरी महत्वाची घटना आहे की एलिझाबेथ जे आहे टेलर, तिचा एलिझाबेथ टेलर प्रथम हिचा काय झाला, मृत्यू झाला आणि नवीन राजा जो बनला तो बनला जेम्स. नवीन राजा कोण बनला, जेम्स प्रथम. कोण बनला, जेम्स प्रथम. तर नवीन राजा जो बनला तो बनला जेम्स प्रथम. आणि हा जो काही नवीन राजा जेम्स प्रथम आहे याच्या जवळ गेलं कंपनीचं बोर्ड ऑफ डायरेक्टर. आता कोणाजवळ गेलं, नवीन राजा जो बनला 1604 मध्ये जेम्स प्रथम याच्याजवळ कंपनीचं बोर्ड ऑफ डायरेक्टर गेलं. आता कंपनीचं बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे काय, तर कंपनीमध्ये तर किती जण होते, 217 जण होते. त्या 217 पैकी ज्यांच्याजवळ कंपनीचे जास्तीत जास्त शेअर आहे, जास्तीत जास्त शेअर आहे, ज्यांनी त्या कंपनीमध्ये जास्त पैसा गुंतवला, ज्यांनी त्या कंपनीमध्ये काय केला, जास्त पैसा गुंतवला, अशा 20-22 जणांचं जे काही एक मंडळ आहे, जे संचालक करत आहे, जे काय करत आहे, कंपनीला चालवणार आहे, अशा कंपनीचं मंडळ कोणाजवळ गेलं, जेम्स राजाजवळ गेलं. म्हणजे कंपनीचं बोर्ड ऑफ डायरेक्टर जे आहे ते कोणाजवळ गेलं, जेम्स राजाजवळ. कशासाठी गेलं, तर आम्हाला भारतासोबत व्यापार करायची परवानगी द्या. कशासाठी गेलं, आम्हाला भारतासोबत व्यापार करण्याची काय द्या, परवानगी द्या. पण परवानगी तर ठीक आहे, जेम्स राजा म्हटलं का ठीक आहे, दिली परवानगी, जा भारतासोबत काय करा, व्यापार करा. पण ठीक आहे, कंपनी म्हणते का आम्हाला भारतात कोणी ओळखत नाही, आम्हाला भारतात कोणी ओळखत नाही. तुमची जर शिफारस असेल, तुमची जर शिफारस असेल तर आम्हाला काय भेटन, भारतामध्ये व्यापार करण्याच्या अनेक सवलती मिळाल. ठीक आहे ना. मग आता जेम्स राजा म्हणते का ठीक आहे, मी काय करू तुमच्यासाठी, तर तुम्ही भारताचा जो काही बादशाह आहे त्याच्या नावाने एक पत्र लिहा. तुमच्या पत्राने काय होऊ शकते का आम्हाला तिथं काय मिळेल, परवानगी मिळेल. म्हणून जेम्स राजाने एक काम केलं की अकबर बादशाह होता त्यावेळेस भारताचा बादशाह, त्याच्या नावानं काय लिहिलं, एक लेटर लिहिलं, पत्र लिहिलं. आणि हे पत्र घेऊन आता ईस्ट इंडिया कंपनी, त्यांचा जो काही एजंट आहे, ईस्ट इंडिया कंपनीचा जो काही एजंट आहे, ठीक आहे ना, तर कोण आहे, कोण आहे, कॅप्टन विल्यम हॉकिन्स. याला काय केलं, कॅप्टन विल्यम हॉकिन्स याला पाठवलं. ठीक आहे ना. तर कॅप्टन विल्यम हॉकिन्सला कोणाचं पत्र घेऊन पाठवलं, जेम्स प्रथमचं, राजा जेम्स प्रथमचं. आणि तो अकबर बादशाहच्या दरबारात यायचा होता. कोणाच्या दरबारात यायचा आहे, अकबर बादशाहचा. पण त्याच वेळेस काय झाला, नेमका अकबर बादशाह मरण पावला. ठीक आहे ना. अकबर बादशाह काय झाला, त्यावेळेस मरण पावला. आणि मग काय झालं की त्याच टायमामध्ये, म्हणजे इकडे अकबर बादशाह मरण पावला, नवीन बादशाह कोण झाला, जहागीर. नवीन बादशाह कोण झाला, जहागीर बादशाह. तर मग लक्षात आलं आपल्याला की बघा की एलिझाबेथ मरण पावली, एलिझाबेथचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर 1604 मध्ये नवीन राजा जो झाला तो कोण झाला, जेम्स प्रथम. त्याच्यानंतर मग कंपनीचं बोर्ड ऑफ डायरेक्टर काय झालं की त्याच्याजवळ गेलं. कशासाठी गेलं की भारतासोबत व्यापार करण्याची काय द्या, आम्हाला परवानगी द्या. राजाने अकबराच्या नावाने काय दिलं, पत्र दिलं. कोणाच्या नावाने पत्र दिलं, अकबराच्या. आणि कंपनीला पुन्हा एक काम दिलं का कायमस्वरूपी, काय म्हटलं, कायमस्वरूपी एकाधिकार दिला का आता परमनंट तुम्हीच काय करा, भारतासोबत काय करा, व्यापार करा. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जे आहे, ईस्ट इंडिया कंपनी म्हणजेच कोणती कंपनी, तर हे गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट ऑफ लंडन ट्रेडिंग टू द ईस्ट, या कंपनी काय करण, भारतासोबत परमनंट व्यापार करण. समजत आहे का, डोक्यावर झालं, समजत आहे ना. ओके. तर मग आता पाहिलं आपण की कायमस्वरूपी एकाधिकार दिला आणि कंपनीनं मग लक्षात घेतलं की ठीक आहे, आता बादशाहकडून तर काय भेटली, म्हणजे जो जेम्स प्रथम आहे त्याच्याकडून पण काय भेटली, आपल्याला परवानगी भेटली. आता भारतामध्ये कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करायची, हा कंपनीचा विषय आहे. कंपनीनं ठरवलं की आपण कंपनी सुरतमध्ये स्थापन करायची. कोणत्या ठिकाणी स्थापन करायची, सुरतमध्ये स्थापन करायची. म्हणून त्यांचा जो दूत होता, मी आता सांगितलं कोण आहे, विल्यम हॉकिन्स. कोण आहे, कॅप्टन विल्यम हॉकिन्स. याला अकबराच्या नावाचं पत्र घेऊन कोण पाठवलं होतं, जेम्स प्रथमनं जे लिहून दिलेलं पत्र आहे ते घेऊन हा भारतात आला. केव्हा आला भारतामध्ये, तर भारतात आला हा 1609 मध्ये. ठीक आहे ना. 1609 मध्ये हा भारतामध्ये आला. 1609 मध्ये आला. तर हा जो काही जहाजानं आला, याच्या जहाजाचं नाव आहे हेक्टर. हॉकिन्सच्या जहाजाचं नाव काय आहे, हेक्टर नावाचा जहाज घेऊन आला. हॉकिन्स कोणत्या नावाचा जहाज घेऊन आला, हेक्टर. आणि याच्यासोबत एक विल्यम फिंच नावाचा व्यक्ती आला. लक्षात ठेवजा, कोण आला, विल्यम फिंच. इथे लिहून देतो. याच्यासोबत एक विल्यम फिंच नावाचा व्यक्ती आला.
तर लक्षात आलं तुम्हाला का विल्यम फिंच नावाचा यासोबत व्यक्ती आला. हा जहाज घेऊन सुरतला पोहोचला. पहिले तर जहाजानं आला तर कुठं पोहोचणार आहे, सुरतला पोहोचला. सुरतवरून त्यावेळेसची जे काही मोगलांची राजधानी होती ते होती आग्र्याला, आणि हा गेला आग्र्याला जहागीर बादशाहच्या दरबारामध्ये. कुठं गेला, जहागीर बादशाहच्या दरबारामध्ये गेला. आणि जहागीर बादशाहच्या दरबारात गेला तर जहागीर बादशाहची त्यावेळेसची जे काही राजकीय भाषा होती, त्यांची राष्ट्रीय भाषा होती ते होती फारसी. आणि हा जो काही हॉकिन्स होता, हा जो काही विल्यम हॉकिन्स होता, हा विल्यम हॉकिन्स जो आहे, कॅप्टन विल्यम हॉकिन्स, याला तुर्की आणि फारसी भाषा चांगली बोलता येत होती. तर हा गेला तिथं आणि तुर्की आणि फारसी भाषामध्ये मस्तपैकी बोलायला लागला. याच्यावर जहागीर बादशाह एवढा खुश झाला की त्याला असं वाटायला लागलं की एक गोरा व्यक्ती आहे, दुसऱ्या देशातला आहे, आणि तो एवढ्या चांगल्या पद्धतीने आपली भाषा बोलत आहे, म्हणजे कोणती भाषा, अरबी भाषा, सॉरी फारसी भाषा बोलत आहे. याच्यावर जहागीर बादशाह एवढा खुश झाला की त्यानं त्याला कॅप्टन खान नावाची पदवी देऊन दिली. कोणती पदवी दिली, कॅप्टन खान नावाची. काही पुस्तकात त्याला फिरंगी खान असं पण म्हणतात, ठीक आहे ना. तर फिरंगी खान, त्याच्यानंतर याला 400चा मनसबदार पण बनवला, 400चा मनसब दिला, आणि त्याच्यानंतर याचं लग्न पण करून दिलं. कुठं, भारतामध्ये, ठीक आहे. पण हा आला कशासाठी होता की आम्हाला परवानगी द्या, कुठं स्थापन करायची, सुरतमध्ये. पण सुरतमध्ये परवानगी मागितली याने, तर ठीक आहे परवानगी दिली. पहिले काय दिली, जहागीर बादशाहनं परवानगी दिली, आणि नंतर काही दिवसानं मग काय म्हणते का नाही नाही तिथं काही तुम्ही वखार स्थापन करू नका, असं जहागीर बादशाहनं काहून म्हटलं. तर असं म्हटलं कारण त्याच्यावर होता पोर्तुगीजांचा दबाव. पोर्तुगीजांचा दबाव होता, त्याच्यामुळं जहागीर बादशाहनं अगोदर परमिशन तर दिली, पण वखार स्थापन होण्याच्या अगोदरच काय केलं, ते परवानगी नाकारली. आणि काय करावं लागलं का हा जो काही विल्यम हॉकिन्स आहे याले 1611 मध्ये काय जावं लागलं, रिटर्न जावं लागलं. म्हणजे हे जे काही हा जो काही आला होता तर याच्यासोबत काही साथीदार, त्याच्यानंतर यांच्यासोबत मिलिटरी वगैरे सगळंच घेऊन आला होता इथं. हा एकटा वापस गेला आणि याची मिलिटरी जी राहिली, तर यांनी इंग्रजांनी पहिली वखार जे स्थापन केली ते कुठं स्थापन केली, मुसलीपट्टणमला. कुठं स्थापन केली, मुसलीपट्टणमला 1611 मध्ये. लक्षात आलं, 1611 मध्ये. मग आपण पाहू आता की या जहागीर बादशाहवर पोर्तुगीजांचा नेमका दबाव कसा होता. आता असा कोणता आपल्या जहागीर बादशाहवर पोर्तुगीजाचा असा नेमका कोणता दबाव होता, तर बघा काय कारण आहे. पोर्तुगीजांची जी नौदल शक्ती होती ते कशी होती, खूप प्रभावी होती. पोर्तुगीजाची नौदल शक्ती कशी होती, खूप प्रभावी होती. आणि याच नौदल शक्तीच्या जोरावर फ्रान्सिस्को डी अल्मीडा, कोण, फ्रान्सिस्को डी अल्मीडा यानं निळी जलनीती किंवा ब्ल्यू वॉटर पॉलिसी लावली होती. ठीक आहे ना. पोर्तुगीजांची नौदल शक्ती कशी होती, जबरदस्त होती. पोर्तुगीजाची नौदल शक्ती कशी होती, जबरदस्त होती. आणि या नौदल शक्तीचा वापर करूनच कोणा, फ्रान्सिस्को डी अल्मीडानं काय केली होती, ब्ल्यू वॉटर पॉलिसी चालवली. ब्ल्यू वॉटर पॉलिसी. हा अल्मीडा कोण होता, फ्रान्सिस्को डी अल्मीडा कोण होता, तर लक्षात ठेवा हा पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर होता. कोण होता, पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर. बघा पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर कोण, फ्रान्सिस्को डी अल्मीडा. यानं काय केलं, नौदलाच्या शक्तीचा वापर करून काय केला, ब्ल्यू वॉटर पॉलिसी किंवा निळी जलनीती वापरली. आणि ह्या निळी जलनीतीचा वापर कोणाच्या विरुद्ध केला, काय होतं याचं उद्दिष्ट, तर या निळी जलनीतीचं उद्दिष्ट असं होतं की अरब व्यापारी जे आहे त्या अरब व्यापाऱ्याची हिंदी महासागरातील, जो आपला हिंदी महासागर आहे, या हिंदी महासागरातील व्यापारी मक्तेदारी काय करायची, खतम करायची. व्यापारी मक्तेदारी खतम करायची. आणि याच्यातूनच काय झालं का 1509 मध्ये याच्यासाठी कोणासाठी का अरब व्यापाऱ्याची हिंदी महासागरातील व्यापारी मक्तेदारी खतम करण्यासाठी यांनी 1509 मध्ये दीव जवळ, आपलं जे गुजरातला लागून दीव आहे ना, त्या दीव जवळ सागरी लढाई झाली. आणि त्या सागरी लढाईमध्ये इजिप्तचे, तुर्कचे आणि गुजरातचे जे मुस्लिम आहे, ठीक आहे ना, तीनही मुस्लिम, इजिप्तचे मुस्लिम, तुर्कचे मुस्लिम आणि गुजरातचे मुस्लिम यांचं जे नौदल आहे, या तिघा जणांचं एकत्रित नौदल आणले काय केलं, यांनी पराभव केला. म्हणजे लक्षात येईल का तुम्हाला की पोर्तुगीजांची नौदल किती जबरदस्त होती. बरोबर आहे. त्याच्यानंतर मग यांनी एक काम केलं का दक्षिण भारतामधले जे आपले राजे आहेत त्यांनी पण काय केलं, एकत्र येऊन यांच्या विरुद्ध लढा दिला, यांच्या नौदलाला लढा दिला, पण ते पण हारले. ते पण काय झाले, हारले. उदाहरणार्थ घेता येईल आपल्याला विजापूरचा सुलतान.
यांनीच पोर्तुगीजांनी त्यांच्या नौदलाच्या भरोशावर काय काय जिंकून घेतलं तर बघा, गोवा जिंकून घेतला, दीव दमण दादरा नगर हवेली हे जिंकून घेतलं. म्हणजे पोर्तुगीजांची नौदल शक्ती. मला फक्त इथं सांगायचं आहे की नौदलांची शक्ती किती पॉवरफुल होती. सॉरी, पोर्तुगीजांची नौदल शक्ती किती पॉवरफुल होती. मला हेच काय करायचं इथं सांगत आहे. तर नौदलाच्या भरोशावर काय केलं यांनी, गोवा, दीव दमण दादरा नगर हवेली वगैरे जिंकली. त्याच्यानंतर पोर्तुगीजाचा चौथा गव्हर्नर आला. त्याचं नाव काय, चौथ्या गव्हर्नरचं लक्षात ठेवायचं, गार्सिया दी नोरोहना. पहिला कोण होता, फ्रान्सिस्को दी अल्मिडा. दुसरा कोण आहे, गार्सिया दी नोरोहना. या गार्सिया दी नोरोहनाने काय केलं की कार्टेज आर्मेडा आणि काफिला प्रथा सुरू केली. काय आहे, कार्टेज आर्मेडा आणि काफिला प्रथा. हे कार्टेज काय आहे, कार्टेज काय का, जर तुम्हाला या समुद्रातून व्यापार करायचा असेल, आता काय केलं का यांनी एवढ्यांना हरवलं. म्हणजे ब्ल्यू वॉटर पॉलिसीचा उपयोग करून काय केला फ्रान्सिस्को दी अल्मेडानं, तो इजिप्त, तुर्क, गुजरातचे मुस्लिम वगैरे यांना हरवून टाकलं आणि अरबी समुद्रावर कोणाचं राज्य तयार केलं, पोर्तुगीजांचं. आता अरबी समुद्रातून जर तुम्हाला व्यापार करायचा असेल तर काय करावं लागेल, तुम्हाला कार्टेज घ्यावं लागेल. कार्टेज म्हणजे काय होते का, इथून जायचं असन अरबी समुद्रातून जर तुम्हाला जायचं असन व्यापार करण्यासाठी तर तुम्हाला आमचं लायसन्स घ्यावं लागेल, त्याचा टॅक्स भरावा लागेल. तर हे आहे कोणती, कार्टेज प्रथा. हे कोणती आहे, कार्टेज प्रथा. आणि काफिला प्रथा म्हणजे काय, तर ज्यावेळेस तुमचं जहाज समुद्रातून जाईल त्यावेळेस जर तुमच्या जहाजावर कोणत्या लुटेऱ्यांनी आक्रमण केलं तर आमचीच एक फौज आम्ही तुम्हाला देतो, त्याला म्हणलं जाते काफिला प्रथा. तर लक्षात आलं, ब्ल्यू वॉटर पॉलिसी कोणाची, तर फ्रान्सिस्को दी अल्मिडाची. आणि कार्टेज आर्मेडा आणि काफिला प्रथा कोणाची, तर गार्सिया दी नोरोहनाची. लक्षात आलं का, ठीक आहे. मग असा ज्या वेळेस बादशाह अकबर गुजरात मिशनवर होता त्यावेळेस बादशाह अकबराचा काय झाला, पोर्तुगीजांसोबत संबंध आला. त्या ठिकाणी ते गुजरातमध्ये गेले, सुरतमध्ये गेले आणि सुरतमध्ये गेल्यानंतर त्यांचा ड्रेस वगैरे घातला कोणाचा, पोर्तुगीजांचा. आणि त्यावेळेस बादशाह अकबरला एक कार्टेज पोर्तुगीजांनी काय दिला, गिफ्ट केला. एक कार्टेज काय केला, गिफ्ट केला की वर्षातून तुमचं एक जहाज जे आहे ते काय करू शकते, आमच्या समुद्रातून जाऊ शकते. एक पेक्षा जर जास्त जहाज असले तर तुम्हाला काय करावं लागेल, कार्टेज विकत घ्यावं लागेल, त्याचा टॅक्स भरावा लागेल. म्हणजे अकबर बादशाह सुद्धा, अकबर बादशाह तर बादशाह आहे ना भारताचा, पण बादशाह असून सुद्धा अकबराला माहित आहे की आपली नौदल सेना जे आहे ते पोर्तुगीजांपेक्षा कशी आहे, कमजोर आहे. म्हणून काय करते का, त्यांचं वर्चस्व यांनी मान्य केलं. आता बघा, जहागीर बादशाहवर दबाव म्हणजे कोणता आहे की पोर्तुगीज इथं आले, इथं कोण आले, पोर्तुगीज तर आले, ठीक आहे. इथं इंग्रज तर आले, पण इंग्रज आले आणि मी जर जहागीर बादशाहला असं वाटते, मी जर इंग्रजांना काय दिला, सुरतमध्ये वखार करण्याची परवानगी दिली तर याच्यावर नाराज कोण होईल, पोर्तुगीज नाराज होईल. आणि जर पोर्तुगीज जर नाराज झाले तर मग मला इथून काय करावं लागते, इथून माझा व्यापार करावा लागते. हे काय करणार नाही, माझा व्यापार होऊ देणार नाही. अरबी समुद्रातून व्यापार होऊ देईन का, होऊ देणार नाही. मग अरबी समुद्रातून व्यापार होऊ देणार नाही आणि आपली तर नौदल शक्ती त्यांच्या बरोबरीची नाही आहे. म्हणून एक गोष्ट केलेली बरी, कोणती गोष्ट, की इंग्रजांना परमिशन द्यायची नाही. अशा प्रकारचा दबाव होता कोणावर, जहागीर बादशाहवर. म्हणून जहागीर बादशाहने काम केलं की इंग्रजांना सुरतमध्ये वखार स्थापन करण्याची परवानगी दिली नाही, ठीक आहे. पण गोष्ट काय झाली, पण आता गोष्ट अशी झाली की 1611 मध्ये, केव्हा, 1611 मध्ये एक गोष्ट झाली की पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्यामध्ये स्वालीची लढाई झाली. कोणती लढाई झाली, स्वालीची लढाई. केव्हा झाली, 1611 मध्ये झाली. आणि त्या लढाईमध्ये ब्रिटिश कमांडर मिडल्टन, कोण आहे, ब्रिटिश कमांडर मिडल्टन, आणि त्याचा सेनापती होता कॅप्टन बेस्ट. कोण होता, कॅप्टन बेस्ट. बघा, बेस्टनं काम कसं केलं, बेस्ट काम केलं. तर कोण होता, ब्रिटिश कमांडर होता मिडल्टन आणि त्याचा जो सेनापती होता तो होता कॅप्टन बेस्ट. यानं पोर्तुगीजाच्या नौदलाला हरवलं. कॅप्टन बेस्टनं काय केलं, 1611 मध्ये स्वालीच्या लढाईमध्ये काय केलं, पोर्तुगीजांच्या नौदलाला हरवलं. आणि जेव्हा पोर्तुगीजाच्या नौदलाला हरवलं तर जहागीर बादशाहला असं वाटायला लागलं की पोर्तुगीजापेक्षा नौदल कोणाचं स्ट्रॉंग आहे, इंग्रजाचं स्ट्रॉंग आहे. आता आपल्याला संबंध कोणासोबत मेंटेन चांगले करावं लागेल, इंग्रजासोबत, ब्रिटिशांसोबत चांगले संबंध मेंटेन करावं लागेल. आणि मग 1613 मध्ये, आणि मग काय झालं, 1613 मध्ये
जहागीर बादशाहनं वखार स्थापन करण्याची परवानगी दिली सुरतमध्ये. मग पहिली वखार जी यांची म्हणजे पहिली नॉन परमनंट अस्थायी वखार जी स्थापन झाली होती ते झाली होती मुसलीपट्टणमला. केव्हा? 1611ला. आणि आता 1613 मध्ये ज्यावेळी वालीची लढाई झाली त्यावेळी जहागीर बादशाहनं जे वखार करण्याची परमिशन दिली ते कोणती दिली? परमनंट वखार आहे. तर सुरतमध्ये आता पहिली वेळ काय झाली त्यांची परमनंट वखार स्थापन झाले. समजला? तर कशा का पद्धतीनं जहागीर बादशाहवर इंग्रजांचा पोर्तुगीजांचा दबाव होता आपल्याला समजलं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर एक काम झालं. त्याच्यानंतर 1615 मध्ये जहागीर बादशाहच्या दरबारात जेम्स राजा जो आहे इंग्लंडचा जेम्स राजा, त्या जेम्स राजाने त्याचा प्रतिनिधी पाठवला. त्याचा प्रतिनिधी पत्र घेऊन पाठवलं. त्याच्या प्रतिनिधीला काय पाठवलं? पत्र घेऊन पाठवलं. त्याचं पत्र कोणाचं पत्र? जेम्स राजाचं पत्र. कशासाठी जेम्स राजाचं पत्र? तर जेम्स राजाचं पत्र याच्यासाठी का ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये आणखी व्यापारी सवलती मिळाव्या म्हणून, आणखी वखार स्थापन करता यावा म्हणून. आता जेम्स राजाचा प्रतिनिधी म्हणजे कोण? थॉमस रो. थॉमस रो भारतामध्ये येईल आणि थॉमस रो जहागीर बादशाहला खुश करण्यासाठी काय घेऊन येईल? भरपूर गिफ्ट घेऊन येईल. ठीक आहे ना. तर बघा, तर पहिलं आपण पाहिलं की 1615 मध्ये जहागीराच्या दरबारात जेम्स प्रथमचा प्रतिनिधी कोण? सर थॉमस रो आला. केव्हा आला? 1516 मध्ये. तो किती वर्ष थांबला इथं? 3 वर्ष नाही 2 वर्ष थांबला. 15 म्हणजे आला केव्हा? 1615ला 1615ला आणि थांबला कोपर्यंत? 1618 पर्यंत. म्हणजे 15, 16, 17, 18 किती वर्ष थांबला तो? 3 वर्ष थांबला. आणि ज्यावेळेस तो आला तर जहागीर बादशाहला खुश करण्यासाठी तो काय घेऊन आला? भरपूर गिफ्ट घेऊन आला. कोणते कोणते गिफ्ट आहे विचारू शकते. तर बघा, पहिले आणलेलं थॉमस रोनं आणलेलं गिफ्ट कोणतं आहे? पहिले आहे की जेम्स राजा जो आहे त्याच्या राज दरबाराचे 6 चित्र आणले. जेम्स राजाच्या दरबाराचे किती चित्र आणले? 6 चित्र आणले. त्याच्यानंतर एक लाल बग्गी आणली. बग्गी म्हणजे जे आहे ते घोडागाडी जे राहते ना त्याच्यावर जे राहते ते एक लाल कलरची बग्गी आणली आणि लेन्सवाला चष्मा आणला. आणि काय आणला? लेन्सवाला चष्मा आणला. तर याच बग्गीमध्ये तो फिरत होता आणि हाच चष्मा घालत होता. कोण? जहागीर बादशाह. आणि याला 6 चित्र काऊन दिले? आता असा प्रश्न आहे. ते 6 चित्र दिले तर जहागीर बादशाह जो होता याला चित्रकारीची खूप आवड होती. त्यांनी त्याच्या राजदरबारामध्ये भरपूर चित्रकार पोचलेले होते. ठीक आहे ना. भरपूर चित्रकलेला त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं. आणि याच्यामध्ये असं म्हणते की जहागीरानं असा चॅलेंज केला होता की तुम्ही हे मला कोणतं चित्र दाखवा, मी ते सांगतो का हे कोण्या चित्रकारानं काढलेलं आहे. एवढ्या जबरदस्त चित्रकारीची आवड होती. याचा परिणाम असा झाला का इंग्रजांना भारतामध्ये अनेक ठिकाणी व्यापारी कंपन्या स्थापन करण्याची काय मिळाली? परवानगी मिळाली. अनेक ठिकाणी वखारी स्थापन झाल्या. तर जसं आपण पाहिलं की आला केव्हा? हा आला केव्हा? 1615ला आणि 1618. तर 1618ला गेला तर 1600 म्हणजे याच्या प्रयत्नाने भारतामध्ये कुठं तर बघा, आग्र्यामध्ये एक वखार स्थापन झाली याची, गुजरातमध्ये अहमदाबाद, भडोच, सुरतमध्ये तर ऑलरेडीच होती. ठीक आहे. अशा ठिकाणी काय मिळाली? वखारी स्थापन करण्याची परवानगी मिळाली. तर आपल्याला माहित आहे का इंग्रजांच्या ज्या काही प्रेसिडेन्सीज आहेत त्या आहेत 3. कोणत्या ठिकाणी आहे तर पाहू आपण. इंग्रजांच्या प्रेसिडेन्सीज आहेत 3. पहिली एक प्रेसिडेन्सी आहे ज्याला आपण म्हणतो बॉम्बे प्रेसिडेन्सी. कोणती प्रेसिडेन्सी आहे? बॉम्बे. दुसरी आहे एक मद्रास आणि तिसरी आहे आपली कलकत्ता. आता आपण पाहू का या प्रेसिडेन्सीज कशा तयार झाल्या. या ज्या प्रेसिडेन्सीज आहे बॉम्बे प्रेसिडेन्सीज कशी तयार झाली, त्यानंतर मद्रास प्रेसिडेन्सी कशी तयार झाली आणि कलकत्ता प्रेसिडेन्सी कशी तयार झाली. ठीक आहे. आपल्याला माहित आहे की ज्या वेळेस ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीनं भारतामध्ये सुरत या ठिकाणी वखार स्थापन करण्याचं ठरवलं. ठीक आहे. आणि ते वखार स्थापन करण्याची परवानगी घेण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनी तिचा दूत पाठवला. त्या दूताचं नाव माहित होतं तुम्हाला. काय नाव होतं त्या दूताचं नाव? कॅप्टन हॉकिन्स. हा कॅप्टन हॉकिन्स आला होता जहागीर बादशाहच्या दरबारामध्ये. जहागीर बादशाहच्या दरबारात आला पण जहागीर बादशाहवर कोणाचा दबाव होता? पोर्तुगीजांचा दबाव होता. म्हणून जहागीर बादशाहने एक काम केलं का यांना सुरतला परवानगी दिली नाही. दिली कुठं?
मुस्लीपट्टनमला. म्हणून मुस्लीपट्टनमला पोर्तुगीजांची अस्थायी वखार स्थापन झाली. आणि तुम्हाला माहित आहे की जहागीर बादशाहने पोर्तुगीजांना परमिशन का नव्हती दिली सुरतमध्ये, बरोबर आहे. पण काय झालं का इंग्रजांचा कॅप्टन बेस्ट नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी काय झालं का 1612 मध्ये काय झाले का यांची एक लढाई झाली. केव्हा झाली? 1612 मध्ये. कोणती लढाई झाली? पोर्तुगीजांसोबत. कोणासोबत लढाई झाली? पोर्तुगीजांसोबत काय झाली? लढाई झाली 1612 मध्ये. आणि त्या लढाई कुठं झाली? दीव जवळ. इथं दीव आहे, या दीव जवळ लढाई झाली. त्या लढाईमध्ये इंग्रजांचा कॅप्टन बेस्ट नावाचा जो काही अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्यानं पोर्तुगीजांच्या आरमाराचा पराभव केला. पोर्तुगीज हारले आणि जहागीर बादशाहच्या लक्षात आलं का इंग्रज लोक जे आहे, इंग्रजांचं जे काही नौदल आहे ते कोणापेक्षा जास्त पॉवरफुल आहे? पोर्तुगीजांपेक्षा जास्त पॉवरफुल आहे. म्हणून जहागीर बादशाहनं याच्यावर खुश होऊन 1613 मध्ये, जे 1613 आहे त्या 1613 मध्ये सुरतमध्ये वखार स्थापन करण्याची काय दिली? परवानगी दिली. अशा प्रकारे काय झाली का इंग्रजाजवळ पहिली वखार स्थापन झाली, ते झाली सुरत, परमनंट वखार. ठीक आहे. मग 1619 येता ठीक आहे. तर आपल्या लक्षात आलं का सुरत वखार केव्हा स्थापन झाली? तर सुरतची वखार स्थापन झाली 1613 मध्ये. केव्हा झाली रे स्थापन? 1613 मध्ये. लक्षात ठेवायचं, 1613 मध्ये पहिली वखार स्थापन झाली कुठं? सुरतमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर मग 1619 येता कोपर्यंत 1619, 1613 पासून 6 वर्ष प्लस, म्हणजे 1619 येता काय झालं की यांनी आग्र्यामध्ये एक वखार स्थापन केली. हा आग्रा आहे. त्याच्यानंतर अहमदाबादमध्ये एक वखार स्थापन केली. त्याच्यानंतर बडोदामध्ये एक वखार स्थापन केली. त्याच्यानंतर भरोचमध्ये एक वखार स्थापन केली. आणि या सर्वच्या सर्व वखारी सुरत प्रेसिडेन्सीच्या नियंत्रणाखाली आणल्या. म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी स्थापन होण्याच्या अगोदर एक प्रेसिडेन्सी होती, ते कोणती होती? सुरत प्रेसिडेन्सी. ठीक आहे. म्हणजे सुरत प्रेसिडेन्सी पर्यंतचा इतिहास तुम्हाला समजला. तर लक्षात आलं का सुरत प्रेसिडेन्सी कशी का स्थापन झाली? आता बॉम्बे प्रेसिडेन्सी अगोदर होती कोणती? सुरत प्रेसिडेन्सी. आता बॉम्बे प्रेसिडेन्सी कशी तयार झाली? तर बघा, बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणजे 1668 मध्ये इंग्रजांचा राजा चार्ल्स II, कोण? इंग्रजाचा राजा चार्ल्स द्वितीय आणि पोर्तुगीजांची राणी ब्रेंगांजाची राजकुमारी राणी कॅथरीन, पोर्तुगीजांची ब्रेंगांजाची राजकुमारी राणी कॅथरीन, या दोघांचं झालं लग्न. या दोघांचं काय झालं? लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर पोर्तुगीजांनी बॉम्बे हे बेट कोणाला दिलं? चार्ल्स II गिफ्ट केला, आनंद देऊन दिला. आणि आनंद दिल्यानंतर मग काय झालं का या चार्ल्स II काय दिलं का हे बेट ईस्ट इंडिया कंपनीला देऊन दिला. हे बेट कुठे दिलं? ईस्ट इंडिया कंपनीला दिलं. आणि हे बेट ईस्ट इंडिया कंपनीला दिलं 10 लाख पाऊंड वार्षिक किरायाने. वर्षाचा किराया किती द्यायचा ईस्ट इंडिया कंपनीने यांना? 10 लाख पाऊंड द्यायचा. आणि त्याच्या बदल्यामध्ये यांच्याजवळ काय आलं? तर बॉम्बे बेट आलं. आणि बॉम्बे बेटावर मग पहिला गव्हर्नर जो काही बनला यांचा, बॉम्बे बेटाचा पहिला गव्हर्नर जो आहे तो आहे गेरॉल्ड ओजियर नावाचा. ठीक आहे ना, गेरॉल्ड ओजियर नावाचा बॉम्बेचा पहिला गव्हर्नर आहे. आपण महाराष्ट्राची तयारी करतो, बॉम्बे महाराष्ट्रामध्ये येते, मुंबई महाराष्ट्रात येते. आता म्हणून आपल्याला लक्षात ठेवावं लागते की काय गेरॉल्ड ओजियर नावाचा जो काही पहिला गव्हर्नर होता, बॉम्बेचा पहिला गव्हर्नर जो होता तो होता गेरॉल्ड ओजियर नावाचा. ठीक आहे. आणि पुढे एक काम केलं का 1687 मध्ये सुरत प्रेसिडेन्सी जी आहे ते कोणामध्ये मिक्स केली? बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये मिक्स केली. आणि सांगितलं की पश्चिम किनाऱ्यावर, हा जो काही पश्चिम किनारा आहे, या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वच्या सर्व वखारी बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या नियंत्रणाखाली राहील. अशा प्रकारे काय झालं की बॉम्बे प्रेसिडेन्सीची काय झाली? स्थापना झाली. तर पहिला एक तुम्हाला समजला, इंग्रजांच्या 3 महत्वाच्या प्रेसिडेन्सी होत्या, त्यापैकी एक प्रेसिडेन्सी आपण कव्हर केली, बॉम्बे प्रेसिडेन्सी. तुम्हाला लक्षात आलं सुरतमध्ये पहिली वखार स्थापन झाली होती 1613 मध्ये. त्याच्यानंतर लक्षात आलं का 1619 पर्यंत आग्रा, अहमदाबाद, भडोच, त्याच्यानंतर मग ह्या ज्या काही वखारी आल्या त्या त्याच्या नियंत्रणाखाली ठेवल्या सुरतच्या. पण पुढे काय झालं? बॉम्बे वखार आली. कोणाचं लग्न झालं? चार्ल्स IIचं लग्न झालं आणि राणी कॅथरीनचं काय झालं? लग्न झालं. त्याच्यानंतर बॉम्बे बेट जे आहे ते पोर्तुगीजांनी इंग्रजाला गिफ्ट केलं. आणि पुढे सुरत प्रेसिडेन्सी आहे हे कोणात विलीन करण्यात आली? बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये विलीन करण्यात आली. आणि पश्चिम किनाऱ्यावर ज्या काही वखारी असेल इंग्रजांच्या त्या सर्वच्या सर्व
सर्व बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या नियंत्रणाखाली आणण्यात आल्या. ठीक आहे. दुसरी वखार पाहू आता, यांची दुसरी प्रेसिडेन्सी पाहू आपण, ते पाहू मद्रास. बघा, पहिली वखार जे स्थापन केली यांनी मुसलीपट्टणमला स्थापन केली. केव्हा स्थापन केली? 1621 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आहे पुलिकत, या ठिकाणी पण काय केली यांनी? एक वखार स्थापन केली. पुलिकत जवळ आरमागाव नावाचं आहे, लक्षात ठेवा. पुलिकत जवळ काय? आरमागाव. या ठिकाणी पण काय केली यांनी? एक वखार स्थापन केली. तर एक आहे मुसलीपट्टणम, त्याच्यानंतर मग आहे कोणतं? आरमागाव. आणि त्याच्यानंतर इंग्रजांचा एक अधिकारी आहे ज्याचं नाव आहे फ्रान्सिस डे. कोण आहे? फ्रान्सिस डे. याने एक काम केलं का चंद्रगिरीच्या राजाकडून एक गाव मिळवला. लक्षात आलं? कोण आहे? पोर्तुगीजांचा कोणता अधिकारी? फ्रान्सिस डे नावाचा एक जो इंग्रज अधिकारी आहे, त्याने चंद्रगिरीचा जो काही राजा आहे, चंद्रगिरीचा राजा, याच्याकडून मद्रास नावाचं एक गाव मिळवलं 1639 मध्ये. याच गावाला काय केलं? पुढे विकसित केलं. ठीक आहे. त्या ठिकाणी त्याला तटबंदी वगैरे बांधली आणि तटबंदी बांधून तयार केलं काय? तिथे एक किल्ला तयार केला, त्याचं नाव आहे फोर्ट सेंट जॉर्ज. लक्षात आलं? फोर्ट सेंट जॉर्ज. फोर्ट सेंट जॉर्ज हा तयार केला आणि पूर्व किनाऱ्यावरचं जे काय मुख्यालय आहे आता याला बनवलं. म्हणजे अशा प्रकारे मद्रास प्रेसिडेन्सी पण काय झाली? तयार झाली. तुम्हाला बॉम्बे प्रेसिडेन्सी समजली, मद्रास प्रेसिडेन्सी समजली. पूर्व किनारा, हा जो किनारा हा कोणता आहे? पूर्व किनारा. याच्यात आपण पाहिलं अगोदर कोणतं? मुसलीपट्टणम 1621 मध्ये. त्याच्यानंतर मग आहे पुलिकत जवळ आर्मा गाव, इथं 1626 मध्ये वखार स्थापन केल्या. पुढे इंग्रजांचा फ्रान्सिस डे नावाचा इंग्रज अधिकारी आहे, ज्याने कुठचा? चंद्रगिरीचा जो काही राजा आहे त्या चंद्रगिरीच्या राजाकडून एक गाव मिळवलं ज्याचं नाव आहे मद्रास. त्या गावाचा काय झाला? विकास झाला. तिथं त्यांनी तटबंदी बांधली, तिथे एक किल्ला बनवला फोर्ट सेंट जॉर्ज नावाचा. आणि पूर्व किनाऱ्यावरच्या जेवढ्या काही यांच्या वखारी होत्या त्या कोणाच्या नियंत्रणाखाली आल्या? फोर्ट सेंट जॉर्ज म्हणजेच कोणाच्या नियंत्रणाखाली आल्या? मद्रासच्या नियंत्रणाखाली आल्या. आणि अशा प्रकारे काय झाली? मद्रास प्रेसिडेन्सीची काय झाली? स्थापना झाली. तर बॉम्बे प्रेसिडेन्सी तुम्हाला समजली, त्याच्यानंतर मद्रास प्रेसिडेन्सी पण तुम्हाला समजली. आता पाहू आपण कलकत्ता प्रेसिडेन्सी कशी का तयार झाली. कलकत्ता प्रेसिडेन्सी बद्दल लक्षात ठेवायचा IMP प्रश्न आहे 3 आहे, याच्यावर कधी एखादी वेळ प्रश्न विचारून घेईन. ते तिसरे आहे कलकत्ता प्रेसिडेन्सी कशी तयार झाली. तर बघा, इंग्रजांचा एक अधिकारी आहे जॉन चॉर्निक. लक्षात ठेवायचा. कोण आहे? जॉन चॉर्निक नावाचा एक व्यक्ती आहे. आणि या जॉन चॉर्निक नावाचा जो काही व्यक्ती आहे त्यांनी एक काम केलं की सुतानती, त्याच्यानंतर कालिकता आणि त्याच्यानंतर गोविंदपूर. लक्षात घ्या, हे 3 गावं आहे. कोण आहे? सुतनती, त्याच्यानंतर आहे कालिकता आणि त्याच्यानंतर आहे गोविंदपूर. हे 3 गाव एकत्र मिळवले त्यांनी. त्याच्यानंतर मग काय झालं का त्याचा विकास झाला. याचा काय झाला? या 3 गावाचा काय झाला? विकास झाला. आणि विकास होऊन एक कलकत्ता नावाचं शहर तयार झालं. कोणतं शहर तयार झालं? कलकत्ता. मग लक्षात ठेवा, कलकत्ता हे शहर कोणते कोणते गाव मिळून आलं? तर लक्षात येईल तुमच्या सुतनती, कालिकता, गोविंदपूर. सुतनती, कालिकता आणि गोविंदपूर याचं मिळून काय झालं? कलकत्ता शहर तयार झालं. त्या कलकत्ता शहराला तटबंदी तयार केली, तिथे एक किल्ला बनवला. त्या किल्ल्याचं नाव काय आहे? फोर्ट विल्यम. आणि या फोर्ट विल्यम म्हणून कलकत्ता प्रेसिडेन्सी पण काय झाली? एक तयार झाली. तुम्हाला बॉम्बे प्रेसिडेन्सी कशी तयार झाली ते समजलं, मद्रास प्रेसिडेन्सी कशी तयार झाली ते समजलं. आता कलकत्ता प्रेसिडेन्सी पण लक्षात ठेवा, तो कोणता व्यक्ती होय का ज्याने 3 गाव मिळवले, तर त्याचं नाव आहे जॉन चॉर्निक. कोण आहे? जॉन चॉर्निक नावाचं. लक्षात आलं. आणि याच्या नियंत्रणाखाली मग आता आपल्याला माहित आहे का ढाका, पटना आणि ओडिसामध्ये हरिपूर आणि बालासोरा नावाच्या ज्या काही वखारी आहे यांच्यावाल्या, म्हणजे बिहार, बंगाल आणि ओडिसामध्ये ज्या ज्या काही वखारी आहे त्या सगळ्याच्या सगळ्या कोणाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आल्या? तर कलकत्ता प्रेसिडेन्सीच्या नियंत्रणाखाली आणण्यात आल्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला समजलं की पहिले बॉम्बे प्रेसिडेन्सी कशी तयार झाली, मग समजलं मद्रास प्रेसिडेन्सी कशी तयार झाली, आणि आता सांगितलं मी कलकत्ता प्रेसिडेन्सी कशी तयार झाली. लक्षात आलं. आता पाहू आपण का इंग्रजांचे मोगलांसोबत कशा का पद्धतीचे संबंध होते. आता आपण पाहू इंग्रजांचे मोगलांसोबत संबंध कसे होते. ठीक आहे. तर ब्रिटिशांचे मोगलासोबतचे संबंध बघा. शहाजहान ज्यावेळेस बादशाह होता, ज्यावेळेस शहाजहान बादशाह होता, शहाजहान कोणाचा पोरगा आहे? अकबराचा ठीक आहे ना. तर अकबरचा मुलगा कोण? शहाजहान. तर शहाजहानला 4 मुलं होते. पहिला मुलगा जो होता, मोठा मुलगा, त्याचं नाव होतं दारा शिको. दुसरा जो होता शहा शुजा. तिसरा जो होता औरंगजेब. आणि चौथा जो होता तो होता मुराद बक्ष. असे शहाजहानला किती मुलं होते? 4 मुलं होते. ज्या वेळेस इंग्रज बंगालमध्ये वखार स्थापन करायला गेले त्यावेळेस बंगालचा जो सुभेदार होता तो होता शहा शुजा.
त्यावेळेस बंगालचा सुभेदार कोण होता? शहा शुजा होता. आता शहा शुजाच्या काळामध्ये इंग्रजांनी बंगालमधली पहिली वखार स्थापन केली. कोणत्या ठिकाणी? हुगळी या ठिकाणी. तर बघा 1651 मध्ये ज्यावेळेस शहा शुजा कुठचा होता? बंगालचा सुभेदार होता. त्यावेळेस इंग्रजांनी बंगालमधील पहिली वखार जर कुठं स्थापन केली तर कोणत्या ठिकाणी स्थापन केली? हे हुगळी या ठिकाणी स्थापन केली. मग प्रश्न जर विचारला का इंग्रजांनी बंगालमधली पहिली वखार कुठं स्थापन केली होती? हुगळी या ठिकाणी स्थापन केली होती. ठीक आहे. आता याच काळामध्ये म्हणजे जवळपास 1651 मध्ये याच काळामध्ये शहा शुजाच्या राजदरबारातली एक स्त्री होती. तिला एक असाध्य रोग झाला, जो साध्य होणार नाही असा रोग म्हणजे असाध्य रोग. त्याच्यावर इलाज केला. पुन्हा डॉक्टर बाउटननं इलाज केला. त्याच्यावर काय केला? डॉक्टर बाउटननं इलाज केला. त्याच्यावर खुश होऊन म्हणजे शहा शुजा कशावर खुश झाला का त्याच्या राजदरबारातली एक स्त्री होती, तिला एक असाध्य रोग झाला होता. त्याच्यावर इलाज केला. कोण केला? डॉक्टर बाउटनने. आणि ते चांगली झाली. त्याच्यावर खुश होऊन शहाजहानने एक काम केलं. शहा शुजाने एक काम केलं की इंग्रजांना सांगितलं का तुम्ही बंगाल, बिहार आणि ओरिसामध्ये कुठलाही टॅक्स न देता तुम्ही काय करू शकता? व्यापार करू शकता. फक्त तुम्ही एक काम करा का वर्षाचे 3000 रुपये भरा. वर्षाचे किती भरा? 3000 रुपये भरा. म्हणून बघा काय म्हटलं का याच काळात राजवंशातील स्त्रीवर डॉक्टर बाउटनने काय केला? इलाज केला. त्याच्यावर खुश होऊन इंग्रजांनी बंगाल, बिहार आणि ओरिसात मोफत व्यापार करायचा आणि त्याच्या बदल्यामध्ये कुठलाही टॅक्स भरायचा नाही. त्याच्या बदल्यात फक्त किती हजार द्यायचे? वर्षाचे 3000 रुपये. मग आता याचा काळ गेला, जहागीराचा काळ गेला. ठीक आहे ना. आणि जहागीराचा काळ गेला त्याच्यानंतर मग दारा शिकोह गेला, शहा शुजा खतम झाला आणि औरंगजेबाचा काळ आला. ज्यावेळेस औरंगजेबाचा काळ आला, औरंगजेबाचा ज्यावेळेस काळ आला त्यावेळेस एक गोष्ट झाली की बंगालमध्ये आणि भारतामध्ये फक्त काय इंग्रजच आहे का? नाही. इंग्रजासोबत इथं पोर्तुगीज आहे, इथं डच आहे, इंग्रज आहे, आणखी स्वतंत्र व्यापारी पण आहे. आता इंग्रजाले हे जे काही खास सवलत मिळाली त्याच्यामुळं काय होऊन राहिलं का या व्यापाऱ्यांना नुकसान होऊन राहिलं. कारण यांचा माल जो होऊन राहिला होता तो महाग होऊन राहिला होता. यांचा माल कसा होऊन राहिला होता? इंग्रजांचा माल होऊन राहिला होता स्वस्त. तर त्यांनी बंगालमधले जे काही सुभेदार आहेत त्यांच्या माध्यमातून सांगितलं का जे सवलत इंग्रजांनी आहे ते सवलत का द्या? आम्हाला पण द्या. आणि औरंगजेब बादशाहनं का दिली? ते सवलत यांना पण दिली. हे खबर जे आहे ते लंडनला पोहोचले. ठीक आहे. तर लंडनमध्ये त्यावेळेसचा इंग्रजांच्या कंपनीचा जो प्रमुख होता त्याचं नाव होतं जोजाय चाइल्ड. काय नाव होतं त्याचं? जोजाय चाइल्ड. तर हे जोजाय चाइल्डला जेव्हा माहीत पडलं तर जोजाय चाइल्डला जो नफा होऊन राहिला होता तो आता होईल का? नाही. तो नफा आता होणार नाही. कारण सगळे जण कसे झाले? समान झाले. ते समान झाले म्हणून जोजाय चाइल्डनं कंपनीला आदेश दिला की तुम्ही काय करा? चटगाव ताब्यात घ्या. बंगालमधलं काय घ्या? चटगाव ताब्यात घ्या आणि औरंगजेबाविरुद्ध युद्ध करा. युद्धाची घोषणा करा. यांचं ऐकलं. कुणाचं? जोजाय चाइल्डचं ऐकलं आणि काय केलं का इंग्रजांनी चटगाव का घेतलं? ताब्यात घेतलं. इंग्रजांनी चटगाव ताब्यात घेतलं आणि औरंगजेबाविरुद्ध युद्धाची घोषणा केली. केव्हा? 1686 मध्ये. औरंगजेबाविरुद्ध इंग्रजांना युद्धाची घोषणा केली. मग औरंगजेब काय चूप बसणार आहे का? औरंगजेबाने मग एक काम केलं का औरंगजेबानं बंगालमधले जेवढे काही वखारी होत्या इंग्रजांच्या तेवढे जप्त करून टाकल्या. जा. आता इंग्रजांनी आता दुसरी रणनीती वापरली. इंग्रजांनी मग काय केलं का अरबी समुद्रातून जहाज जाते कोणाचे? औरंगजेबाचे. त्यांना लुटणं सुरू करून दिलं आणि जे मक्का मदिनाला जाणारे जे काही लोक आहे, हजच्या यात्रेला जाणारे जे काही लोक आहेत त्यांना त्रास देणं सुरू केलं. हे औरंगजेबाला पुन्हा माहीत पडलं आणि औरंगजेबाला ज्यावेळेस माहीत पडलं तर औरंगजेबानं मग संपूर्ण भारतातल्याच वखारी काय केल्या? त्यांच्या जप्त केल्या. तर संपूर्ण बघा काय झालं की इंग्रजांनी चटगाव ताब्यात घेतलं आणि औरंगजेबाविरुद्ध काय केली? युद्धाची घोषणा केली. केव्हा केली? 1686ला. याचा परिणाम असा झाला की बंगालमधल्या सर्व वखारी जप्त केल्या. कोणा? औरंगजेबानं. त्याचं इंग्रजांना काय केली? मग मुघलांच्या व्यापारी जहाजाला त्रास देणं सुरू केलं. याचा परिणाम असा झाला का 1688 ते 89 पर्यंत भारतातील इंग्रजांच्या जेवढ्याही वखारी होत्या तेवढ्याही वखारी काय केल्या? औरंगजेबानं ताब्यात घेतल्या. शेवटी मग एक काम झालं का इंग्रजांना शरणागती पत्करली. केव्हा पत्करली? 1689
91 मध्ये मग आता इंग्रजांनी शरणागती पत्करली, ते औरंगजेबाने त्यांना माफ करून दिला आणि ज्या जुन्या सवलती होत्या त्याच सवलती काय केल्या, पुन्हा लागू केल्या. जशा सवलती जुन्या होत्या त्याच सवलती, म्हणजे आता औरंगजेबाच्या काळामध्ये असं म्हणा, औरंगजेबाच्या काळामध्ये काय एकूण मालाच्या 3.5% त्याला द्यायला लागत होता, टॅक्स द्यायचा नाही. तर ह्याच सवलती कोणत्या, की जे इंग्रज माल विकत घेईन त्या मालाच्या फक्त 3.5% काय करायचा, एकूण जेवढाही माल असेल इंग्रजांचा त्याच्या फक्त 3.5% काय करायचा, त्यांनी पैसे भरायचे वर्षाचे. मग ह्याच अटी काय केल्या, पुन्हा लागू केल्या. इंग्रज पुन्हा त्याच यानं काय करायला लागले, व्यापार करायला सुरुवात झाली. तर अशा पद्धतीनं औरंगजेबाच्या काळामध्ये इंग्रजांचं आणि औरंगजेबाचं खटकलं होतं. पुढे मग आपण आलो का औरंगजेब मरण पावला. मग औरंगजेबाचा पोरगा आहे मुअज्जम आलम, हा गादीवर आला. त्याच्यानंतर त्याची 4 पोरं आणि त्याच्या 4 पोरापैकी एक आहे त्याच्या 4 पोराचा एक मुलगा आहे जो आहे फर्रुखसियर. तर या फर्रुखसियरच्या काळामध्ये काय झालं, 1717 मध्ये. तर फर्रुखसियरच्या काळामध्ये 1717 मध्ये गोष्ट झाली की फर्रुखसियरच्या पायाला आला होता एक फोड, किंवा असं म्हणते की काही पुस्तकामध्ये असं म्हणते की त्याच्या पायाला फोड आला, काही पुस्तकामध्ये असं म्हणलं जाते का त्याला पण एक असाध्य रोग झाला होता. आणि ह्या फर्रुखसियरचा जो इलाज केला तो केला कोण, डॉक्टर हॅमिल्टनने केला. कोण केला, डॉक्टर हॅमिल्टनने केला. याच्यावर फर्रुखसियर खुश झाला आणि औरंगजेबाने जे केव्हा 1691 मध्ये ज्या सवलती दिल्या होत्या त्या सवलती आता परमनंट केल्या. काय केल्या, परमनंट. म्हणजे इंग्रजांनी आता या सवलती काय केल्या, ज्या औरंगजेबाने दिल्या त्या परमनंट केल्या. सोबतच एक काम केलं का ते हा जो काही फर्मान आहे ह्या सवलती गुजरातमध्ये लागू केल्या आणि दख्खनला पण काय केल्या, लागू केल्या. आणि बंगालच्या इलाख्यामध्ये इंग्रजांना व्यापार करण्यासाठी मोफत व्यापार परवाना पत्र, म्हणजे एक लायसन्स दाखवावं लागेल. परवाना म्हणजे होते लायसन, का तुम्ही हा आमचा माल आहे याच्यावर टॅक्स लागणार नाही, याचा परवाना द्यावा लागेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं काय झालं की ब्रिटिशांचे मुघलासोबतचे संबंध होते. आता आपण पाहू की ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्लंडमधील कोणत्या समस्या होत्या. ठीक आहे ना. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला इंग्लंडमध्ये कोणत्या प्रॉब्लेमना फेस करावं लागलं ते बघू आपण. ठीक आहे ना. बघा पहिला प्रॉब्लेम पहा की 1635 मध्ये, हा 1635चा जो काही काळ आहे, या 1635 मध्ये इंग्लंडमध्ये एक विल्यम कोर्ट नावाचा व्यक्ती होता. कोण होता, विल्यम कोर्ट नावाचा व्यक्ती होता. आणि त्या विल्यम कोर्टच्या नेतृत्वामध्ये एक व्यापारी गट एकत्र आला. विल्यम कोर्टच्या नेतृत्वामध्ये काय झाले, अनेक व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी नवीन एक कंपनी स्थापन केली. ठीक आहे ना. त्यांनी काय केली, एक नवीन कंपनी स्थापन केली. आणि मग ते पण गेले राजाकडे परवानगी मागायला. त्यावेळेसचा राजा कोण होता, तर त्यावेळेसचा राजा होता चार्ल्स पहिला. या चार्ल्स पहिला हा जो काही राजा आहे यांनी या जे काही स्पर्धक कंपनी आता जे बनली, विल्यम कोर्टच्या नेतृत्वाखाली जे व्यापारी एकत्र आले होते त्यांनी जी कंपनी बनवली त्या कंपनीला राजा चार्ल्स पहिला याने काय केलं का पूर्वेकडले देशासोबत व्यापार करण्याचा काय दिला, परवाना दिला. आता ह्या परवाना दिला त्याच्यामुळे काय झालं का, त्यामुळे दोन्ही कंपन्या म्हणजे आपली ईस्ट इंडिया कंपनी आणि विल्यम कोर्टच्या नेतृत्वात जे काही व्यापारी एकत्र आले त्यांनी बनवलेली कंपनी यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली. आता यांच्या स्पर्धा सुरू झाली. आता त्याच्यामुळे काम झालं का दोघाही जणांना शेवटी कॉम्प्रोमाइज केलं आणि 1649 मध्ये दोन्ही कंपन्यांचं काय करण्यात आलं, विलिनीकरण घडून आलं. ठीक आहे. तर हे एक काम होतं, हे एक अडचण झाली होती, ते दूर झाली. त्याच्यानंतर एक काम झालं की 1657 मध्ये क्रॉमवेलची सनद, एक सनद आहे क्रॉमवेलची सनद, याच्याद्वारे ईस्ट इंडिया कंपनीला संयुक्त भांडवली कंपनी बनवलं. काय बनवलं, संयुक्त भांडवली कंपनी बनवला. त्याच्यानंतर आहे 1694 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने एक ठराव पास केला. ब्रिटिशच्या संसदेमध्ये, पार्लमेंट म्हणजे संसदेमध्ये एक ठराव पास झाला आणि त्याच्यानुसार असं ठरवलं का सर्व ब्रिटिश जण, जेवढे जण आहे ब्रिटिशमध्ये तेवढ्याही जणांना पूर्वेकडे, कुठं सर्व ब्रिटिश जणांना पूर्वेकडे म्हणजे आपल्या भारत, चीन आणि पूर्वेकडचे जे काही देश आहेत त्याच्यासोबत व्यापार करण्याचा समान अधिकार असेल, असा काय केला, अधिकार दिला. कोणत्या, ब्रिटिश पार्लमेंटने एक ठराव पास केला. केव्हा केला, तर 1694 मध्ये. आणि त्याच्यानुसार सांगितलं, त्यानुसार सर्व ब्रिटिश जणांना पूर्वेकडे आपले जे काही देश आहे भारत, चीन, पूर्वेकडचे देश आहे त्यांच्यासोबत व्यापार करण्याचा समान अधिकार दिला. आणि त्याच्यामुळे नवीन एक कंपनी स्थापन झाली. त्याच्यामुळे काय झाली, एक नवीन कंपनी स्थापन झाली. मग कोणती कंपनी होती हा मुद्दा आहे. वरचे तेवढे नाही लक्षात राहिले तरी चालेल, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. तर कोणती नवीन कंपनी स्थापन झाली, इंग्लिश कंपनी ऑफ
कोणती? इंग्लिश कंपनी ऑफ मर्चंट. इंग्लिश कंपनी ऑफ मर्चंट ट्रेडिंग टू ईस्ट इंडिज. इंग्लिश कंपनी ऑफ मर्चंट ट्रेडिंग टू ईस्ट इंडिज हे नवीन कंपनी स्थापन झाली. का बरं स्थापन झाली? कारण ब्रिटिश पार्लमेंटने एक ठराव पास केला आणि त्या ठरावानुसार असं म्हटलं का ब्रिटिशातले जेवढे काही नागरिक असन, जेवढेही ब्रिटिश प्रजाजन असन, त्यांना पूर्वेकडच्या देशासोबत व्यापार करण्याचा समान अधिकार असल. त्याच्यामुळं काय करण्यात आलं का इंग्लिश कंपनी ऑफ मर्चंट ट्रेडिंग टू ईस्ट इंडिज नावाची काय झाली? एक नवीन कंपनी झाली. आणि या कंपनीचा एक दूत औरंगजेब बादशाहच्या दरबारात आला होता. त्याचं नाव काय होतं? तर त्याचं नाव होतं विल्यम मॉरिस. ठीक आहे ना. तर हे जे काही नवीन कंपनी स्थापन झाली याचा दूत होता तो कुठं आला? विल्यम मॉरिस नावाचा जो होता तो औरंगजेब बादशाहच्या दरबारात आला. पण औरंगजेब बादशाहने काही याला परवानगी दिली नाही. शेवटी या दोन कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढत राहिली आणि शेवटी दोन्ही कंपन्या मिळून काय झालं? दोन्ही कंपन्या मिळून काय झालं? 1708 मध्ये दोघे जण एकमेकांमध्ये विलीन झाले. म्हणजे आपली ईस्ट इंडिया कंपनी आणि इंग्लिश कंपनी ऑफ मर्चंट ट्रेडिंग टू ईस्ट इंडिज दोन्ही कंपन्या काय झाल्या? एकमेकात विलीन झाल्या आणि नवीन कंपनी स्थापन झाली. तर हे जे काही नवीन कंपनी आहे तिचं नाव काय आहे? तर तिचं नाव आहे नवीन कंपनीचं द युनायटेड कंपनी ऑफ मर्चंट्स. द युनायटेड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ इंग्लंड ट्रेडिंग टू द ईस्ट इंडिज हे नवीन कंपनी स्थापन झाली. लक्षात घ्या. ह्या पॉईंट आपल्याला थोडं लक्षात ठेवायचा. एखादी वेळ एक्झामला विचारू शकते. वरचे पॉईंट लक्षात नाही राहिले तरी चालन, पण आता हा मुद्दा घेऊन राहिलो कारण रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे म्हणून. तर बघा नवीन काय आहे? द युनायटेड कंपनी ऑफ मर्चंट. ठीक आहे ना. द युनायटेड कंपनी ऑफ मर्चंट ऑफ इंग्लंड ट्रेडिंग टू द ईस्ट इंडिज. आणि हीच कंपनी 1858 पर्यंत अस्तित्वात होती. म्हणजे आपण म्हणतो ना की 1857चा उठाव झाला, राणीचा 1858चा जाहीरनामा झाला आणि या जाहीरनाम्यानुसार काय झालं की ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता गेली आणि राणीची सत्ता लागू झाली. तर हेच कंपनी होती जी 1800 पर्यंत होती, 1858 पर्यंत होती. पण या कंपनीला ईस्ट इंडिया कंपनी असंच म्हणतात. तर मित्रांनो बघा, मी इंग्रज कसे आले तिथपासून सुरुवात केली. त्याच्या अगोदर जर पाहिलं तर युरोपियनांचं भारतामध्ये नेमकं आगमन कसं झालं तिथपासून आपला प्रवास सुरू झाला. मी सांगितलं का पोर्तुगीजांचं भारतात आगमन कसं झालं, त्यांच्याबद्दल पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन दिली. त्याच्यानंतर डचांचं आगमन आणि आता तिसरे जे आपले ते आपण पाहिले इंग्रजाबद्दल पूर्ण. आता जो नेक्स्ट सिरीज येईल आपली त्याच्यामध्ये आपण पाहू डॅनिश, डच आणि फ्रेंचांबद्दल माहिती. तर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब